मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो 12 जूनच्या दिवशी अहमदाबाद विमानतळाच्या बाहेर जी दुर्दैवी घटना घडली आहे त्याने संपूर्ण जगाला आज हादरवून सोडलेलं आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या संवेदना मेलेल्या व्यक्तींविषयी व्यक्त करतोय. इतर देशांच्या सरकारसुद्धा आपल्या भारत सरकारला आपल्या वेदना या पत्राद्वारे किंवा जसं होईल तसं या व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. आता मित्रांनो, ही जेव्हा घटना घडली तेव्हा अहमदाबाद विमानतळावरून एअर इंडियाचं विमान लंडनला निघालेलं होतं आणि झेप घेताच काही तांत्रिकदृष्ट्या अडचणी या विमानासमोर आल्या आणि आउट ऑफ कंट्रोल हे पूर्णपणे झालं आणि विमानतळाच्या थोड्याच अंतरावर जाऊन एक मेडिकल कॉलेजचं हॉस्टेल आहे त्यावर हे कोसळलं आणि विमानामध्येही लांबचा प्रवास असल्यामुळे पूर्णपणे इंधन भरलेलं होतं आणि भरलेल्या इंधनामुळे इतका मोठा स्फोट झाला की विमानामधले 242 लोक जागच्या जागी ठार झाले. फक्त एक व्यक्ती वाचला या दुर्दैवी अपघातातून. आणि ज्या हॉस्टेलवर हे विमान कोसळलं त्या हॉस्टेलमधील जी एकदम दुर्दैवी खबर आपल्यापर्यंत येते, बातमी येते, ती म्हणजे 33 मेडिकल विद्यार्थीसुद्धा या घटनेमध्ये मारले गेलेले आहेत. अजून हा आकडा वाढेल अशी बातमी आहे. आता मित्रांनो, ही घटना घडल्यानंतर साहजिक असतं की राजकारण बाजूला ठेवून किंवा सगळेच पक्ष सरकारच्या मागे उभं राहतील आणि यात काही राजकारण करण्याची गरजही नसते आणि राजकारण या घटनेत नाही सुद्धा. पण आपल्या भारतामध्ये राजकारण करण्याची पद्धत इतकी खोलवर रुजलेली आहे की फक्त घटना हवी आहे या लोकांना घडलेली. त्या घटनेला पकडून मुद्दा असो किंवा नसो सरकारला धारेवर धरायचं म्हणजे धरायचंच अशी एक पद्धत आपल्या भारतात निर्माण झाली. आणि अशा या दुर्दैवी घटनेतसुद्धा आज काँग्रेसमधले काही लोक आणि आपल्या महाराष्ट्रातील जे निर्लज्ज व्यक्ती ज्याला म्हणतो आपण संजय राऊत, त्यांनी जे वक्तव्य दिलं आहे की एअर इंडियाचं खाजगीकरण BJPने केलेलं आहे, त्यामुळे या घटनेची जबाबदारीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे आणि BJPची आहे म्हणून. आता खरंच या लोकांना काय बोलावं याविषयी मला खरंच शब्द सुचत नाही आहेत. कारण जो व्यक्ती या अपघातातून वाचला आहे ना, त्याची आईसुद्धा आज म्हणते की माझा मुलगा जो वाचला आहे त्याविषयी मी देवाला धन्यवाद म्हणू की त्याच विमानामध्ये जो माझा दुसरा मुलगा मेला आहे त्याविषयी मी देवाला कोसू. खरंच मित्रांनो, याविषयी मला जितक्या वेदना प्रकट कराव्या तितक्या कमी आहेत. आणि आपले राजनेते इतके नीच असू शकतात याचा अंदाजा मला खरंच नव्हता. नीच आहेत हे माहिती होतं, पण इतके नीच याचा अंदाजा नव्हता. आणि मला मन नसतानाही, कोणताही विचार नसताना हा व्हिडिओ करावा लागतोय आणि तुमच्यासमोर या डिटेल्स ठेवाव्या लागत आहे. कारण ही जी घटना आज जी घडली आहे या घटनेमागे जर कारणीभूत कोणी आहे तर ती फक्त आणि फक्त 2004 ते 2014 या भारतात राज्य केलेली काँग्रेसची सरकार आणि त्यावेळीचे आपले केंद्रीय हवाई नागरी प्रवास मंत्री असलेले प्रफुल्ल पटेल आणि त्यांचे पक्षप्रमुख शरद पवार आणि सगळेच सरकारमधले मंत्री. कारण मित्रांनो, एअर इंडियाच्या ज्या विमानाचा अपघात या अहमदाबाद विमानतळाच्या बाहेर झालं आहे ते विमान जरी एअर इंडियाचं असलं तरी त्या विमानाला बनवणारी कंपनी बोईंग, त्या बोईंग कंपनीचं जे हे मॉडेल आहे ड्रीमलायनर 787 या मॉडेलविषयी 2009 पासूनच वादग्रस्त बातम्या आपल्यासमोर येत होत्या. डच एअरलाइन्सनी तर जवळजवळ 7 अशा सेम मॉडेल्सला उडण्यापासून पूर्णपणे बरखास्त करून टाकलेलं होतं की सुरक्षेच्या बाबतीत जे मापदंड आज जागतिक लेवलवर विमानांसाठी सेट केलेले आहेत त्या मापदंडावर हे मॉडेल खरं उतरत नाही. 2020 ते 23 जागतिक सगळ्याच विमान कंपनींनी या मॉडेलला 787 ड्रीमलायनरला उडण्यापासून पूर्णपणे प्रतिबंधित केलेलं होतं. 2013ला अमेरिका ते युरोप प्रवास करणाऱ्या सगळ्याच मोठ्या वैमानिक कंपनींनी या मॉडेलला वापरण्यात पूर्णपणे बंदी घातलेली होती 3 महिन्यांसाठी. याच्यावर अनेक प्रकारे तपासणी सुरू होती. या स्पेसिफिक मॉडेलला बनवण्यासाठी जे ॲल्युमिनियम आणि इतर जे साधनं लागतात त्याला पुरवणारी जी कंपनी आहे त्यावर इटली या देशात केसेस सुरू आहे, तपासणी सुरू आहे. आणि याच वर्षाच्या आसपास म्हणजे 2014ला, तारीख एक्झॅक्टली म्हणायची म्हणली तर 28 जानेवारी 2014ला याच मॉडेलची डिलिव्हरी भारत सरकारने एअर इंडियासाठी घेतलेली होती. आणि तुम्हाला मी आठवण करून देतो, तेव्हा एअर इंडियाचं खाजगीकरण झालेलं नव्हतं. खाजगीकरण तर आत्ता नुकतंच झालं आहे. त्यापूर्वी एअर इंडिया ही सरकारी कंपनी होती आणि त्यावेळी सरकारमध्ये UPA म्हणजे काँग्रेसची सरकार होती, पंतप्रधान मनमोहन सिंग होते. या डीलला साईन करण्याची पूर्ण प्रोसेस किंवा या मॉडेल्सला भारतात आणण्याची जी काही एक नियोजन वगैरे केलं, तयारी करण्यात आली, ती पूर्णपणे प्रफुल्ल पटेल यांच्या निर्देशनामध्येच केली गेलेली होती.
2004ला काँग्रेसची सरकार स्थापनेनंतर या लोकांनी निर्णय घेतला की एअर इंडियाची कपॅसिटी वाढवण्यासाठी किंवा प्रवासाची क्षमता वाढवण्यासाठी, त्याला एक्सपांड करण्यासाठी अजून विमानांची याला गरज आहे. आणि त्यावेळी या लोकांनी तपासणी करायला सुरुवात केली होती की कोणाची विमानं विकत घेणं जास्त आपल्यासाठी फायद्याचं असेल. आणि त्याच वेळी आपले जे नागरी हवाई केंद्रीय मंत्री होते प्रफुल्ल पटेल यांनी बोईंगसोबत चर्चा करण्यास सुरुवात केलेली होती. आणि जवळपास 1 वर्षानंतरच म्हणजे 30 डिसेंबर 2005 साली 68 बोईंग विमानांची डील सरकार आणि बोईंग कंपनीच्या अंतर्गत साईन झाली. यातले 68 पैकी 27 विमान हे याच मॉडेलचे होते ज्याचा अपघात अहमदाबाद विमानतळाच्या बाहेर झाला आहे, म्हणजे ड्रीम लाईन 787. आता माझा प्रश्न हा आहे की जेव्हा हा बोईंगचा एक मॉडेल जर एखाद्या सुरक्षतेच्या मापदंडावर खरा उतरत नसेल आणि जागतिक सगळ्याच कंपन्यांनी या मॉडेलला जर बॉयकॉट केलेलं असेल, पूर्णपणे वापरण्यास प्रतिबंध लावलेला असेल, तर एअर इंडियानी ही मॉडेल्स विकत का घेतली आणि इतक्या जलद गतीने डील साईल करण्याची जी घाई आहे ती सरकारला का लागलेली होती? कारण ऑगस्ट महिन्यात तुम्ही अजून चर्चाच करत होता आणि लगेच पुढच्या वर्षी डिसेंबरला तुम्ही डील साईनसुद्धा केली. मंत्र्यांच्या भल्यासाठी तुम्ही त्यांचे किसे भरण्यासाठी डील साईन केली की नागरिकांच्या प्रवासासाठी ही डील साईन केली होती की एअर इंडियाचं एक्सपांड करण्यासाठी? कारण नंतरच्या ज्या कॅगची रिपोर्ट वगैरे आली त्यात स्पष्ट नमूद केलेलं होतं कॅगने की या डीलला साईन केल्यानंतर एअर इंडियाचं सर्वात जास्त नुकसान झालेलं होतं. कारण एकतर एअर इंडिया हे विमान विकत घेताना फायद्यामध्ये नव्हतीच, पैसा नसताना हे विमान विकत घेतले गेले. आणि UPA सरकार दरम्यान या सगळ्या घोटाळ्यांमुळेच एअर इंडिया पूर्णपणे डुबायला निघालेली होती. आणि त्यामुळे BJPला अनेक वर्षांच्या कष्टानंतर की कंपनी चालवता येत नाही आहे आणि याला खाजगीकरण करावंच लागेल, तेव्हा टाटाला ही कंपनी टेकओव्हर करण्यास परवानगी दिली गेली, विकली गेली त्यांना. त्याच्या अगोदर सरकारने पूर्ण प्रयत्न केलेले होते एअर इंडियाला नफ्यात आणण्यासाठी, पण नाही झालं. कारण ही डील जी या लोकांनी साईन केलेली होती 68 विमानांची गरज नसताना. त्यामुळे आज जी हे विमानाचं अपघात झालं आहे त्यामागचं कारण काँग्रेस आणि प्रफुल्ल पटेल आणि त्यावेळीची जी सरकार आहे मनमोहन सिंग यांची ती आहे. तुम्ही BJP, नरेंद्र मोदी किंवा या लोकांना शिव्या देऊन आता काहीही उपयोग नाही आहे. कारण 2014लाच BJPची सरकार येण्याच्या अगोदर या विमानांची डिलिव्हरी झालेली होती आणि डिलिव्हरी झाल्यानंतर हे विमान काही परत करता येत नसतात. हे काही खेळणं नाही आहे की एका दुकानातून तुम्ही विकत घेतलं आणि लगेच आवडलं नाही तर दुसऱ्या दिवशी जाऊन परत केलं. हे विमान आहेत, करोडो रुपयांची लेनदेन या डीलमध्ये होत असते. त्यामुळे जेव्हा विमान आले तेव्हा ही डील क्लोज झाली. त्यानंतर या विमानांसोबत एअर इंडिया काय करतो आणि काय नाही करत याशी बोईंगचाही काही संबंध नसतो आणि नाही BJPच्या सरकारचा काही संबंध असतो. आणि टाटाने टेकओव्हर केल्यानंतर तर खरंच BJP आणि सरकारचा किंवा एअर इंडियाचा काहीच काडीमात्र संबंध नाही. हे अपघात होणं फक्त दुर्दैव मी म्हणतोय. काँग्रेसचाही यात मी सुरुवातीला जबाबदार मानण्यासाठी त्यांना तयार नव्हतो, पण ज्या प्रकारचं नीचतेचं राजकारण त्यांनी सुरू केलं त्यामुळे मला ही डेटा तुमच्यासमोर ठेवावा लागतोय की मुळात जर कारण आपल्या शोधायचं असेल की या घटनेमागे कोण आहे, तर टाटा, एअर इंडियामधले काम करणारी लोक किंवा BJP किंवा आताची सरकार नाही आहे, तर त्यावेळीचे प्रफुल्ल पटेल आणि UPA सरकार आणि मनमोहन सिंग आहे. आता BJPला दोष द्यायचंच आहे तर फक्त हेच दोष आपण देऊ शकतो की जे मंत्री प्रफुल्ल पटेल त्यावेळी होते, ज्यांनी ही डील साईन केली आणि आपले किसे भरून घेतले, या मंत्र्यांना आज NDAमध्ये या लोकांनी सामील करून घेतलेला आहे आणि सरकारमध्ये आहेत. यांचा पक्ष, यांचे पक्षप्रमुख, यांच्या गटाचे पक्षप्रमुख आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. फक्त याविषयी टीका करायची असेल तर करा आणि खूप शिव्या घाला BJPला घालायचे असतील तर. पण हा अपघात BJPने केला किंवा नरेंद्र मोदींनी केला हे बोलायच्या अगोदर हा डेटा अगोदर समजून घ्या. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.